आज आपण पियुष करणार आहे। मस्त थंडगार करून प्यायचं। त्यात बर्फ घातला तरी चालतो किंवा थंडगार दूध घेतलं तरी चालेल। कोणी दही वापरतं, कोणी दूध वापरतं। आता आपण काय करणार आहे, थोडं थोडं निम्म निम्म वापरणार आहे, म्हणजे जास्त आंबटही व्हायला नको आणि फिकं पण व्हायला नको, म्हणजे कमी गोड लागायला नको। अशा पद्धतीने आपण तयार करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, 1 वाटी मी श्रीखंड घेतलेला आहे, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, 1 वाटी दूध घेतलंय, थोडंसं दही घेतलेलं आहे आणि साखर। आता हे सगळं मी मिक्सरमध्ये घालून घेते। आधी श्रीखंड घालून घेते त्याच्यात, त्याच्यानंतर दही घालणार आहे। दही थोडंच घेतलंय बघा, कारण जास्त आंबट नाही आपल्याला करायचंय। त्याच्यानंतर साखर घेतलेली आहे, साधारण ही 3 चमचे साखर घेतलेली आहे आणि तुम्हाला हवंय तेवढंसं दही आधी फेटून घ्यायचं, त्याच्यामध्ये घालायचं आणि फिरवून घ्यायचं आहे। आता मी हे मिक्सरमध्ये सगळं काढते। अशा पद्धतीने घट्ट झालेलं आहे छान असं। आता मी ते ओतून घेणार आहे। जाते आता त्याच्यावरती छानपैकी काप घालून घेऊया। ह्याच्यात कोणी केशर पण घालतं बरं का, छान लागतं ते पण, म्हणजे रंग बदलतो थोडासा। हे अशा पद्धतीने आपण पियुष केलेला आहे। थंडगार लागतं, बर्फ टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी चालतो। थंडगार दूध घ्यायचं आणि मस्तपैकी करायचं आणि करून पिऊन टाकायचं। ते छान लागतं। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं, घरातलं खायचं आणि मस्त राहायचं।